परवा दिवशी बारामतीला ओबीसीची काय ताकद आहे ते महाराष्ट्राला दाखवलेली आहे. फक्त दीड दिवसापूर्वी सांगितलं होतं मी बारामतीत येतोय, तर दीड दिवसात हजारोचा जनसमुदाय त्या बारामतीच्या प्रांगणात उतरला. पुढचं तुमच्या या गेवराईचा जो आमदार आहे ना, पापड्या नाही आता काय आता शांत ऐकायचं. बघा, हे विचारांची लढाई या महाराष्ट्रामध्ये, ही विचारांची लढाई होती, आहे आणि राहणार आहे. हा आमदार, मी आता या बाग पिंपळगाव मध्ये आलोय आणि मला माहिती आहे माझ्या रक्ताची माणसं आहे तिथं. एका टीव्ही चॅनलवर तो मला काय बोलला माहितीये का? हा म्हणला स्ट्रीट डॉग आहे म्हणला, म्हणजे कुत्र्या म्हणला. मला काय म्हणला? कुत्रा. आपल्या खंडोबाचा वाजा जो असतो त्याला स्पर्श झाला तर त्याच्या पाया आपण पडतो, पण हा महामूर्ख आमदार गेवराईमध्ये मी हे बोलत नाही. त्यांचा जो बाप आहे ना राष्ट्रवादीचा शरद पवार, अजित पवार, त्यांच्या मतदारसंघात हेच बोलून आलोय. आणि बघा, मला कळतंय, मला भान आहे. बैराम तात्या सानप साहेब, आमचं सुनील कुठे आहे? सुनील महाराज. आता बघा, बाराचे साहेब सगळ्यांची नावं घेतोय मी तुम्हाला जबाबदारीने सांगतोय. पवन, हे बघा, सगळ्यांची नावं घेतोय, कुणी राग मानायचं नाही. तुम्हाला एकच सांगतोय, ही विचारांची लढाई आपण लढत होतो. 2-2.5 वर्ष महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचं मानवतेचं समतेचं तत्व सांगत राहिलो. संविधानाच्या बाहेरचा एकही शब्द बोललो नाही, तरी सुद्धा इथला मुख्यमंत्री, इथले उपमुख्यमंत्री, इथले आमदार, इथले खासदार, एकही माणूस ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार नव्हता. किती दिवस आमच्या पत्रकार बांधवांचं 16-4 समतेचं तत्व, रिझर्वेशन म्हणजे काय? अरे गाव गाड्यामध्ये डोंगराच्या कुशीला काबाड कष्ट करणारी माणसं आहे. अरे आम्ही तुमच्या कधी आडवा आलो नाही. तुमच्या वळल्या पाचोळ्यावर पाय माझ्या या बाग पिंपळगावच्या एकाही माणसाने दिला नाही. तू आम्हाला काय म्हणणार? स्ट्रीट डॉग म्हणला, मग आमदार. आता तुझ्या ढोंगणाला जर नाही चावा घेतला या स्ट्रीट डॉग, अरे आपण होईल सगळं होईल. पण ऐका, मला तुमचा हा कार्यक्रमच माहित नव्हता. मी या मंदिरामध्ये बोलतोय, खोटं बोलणार नाही. बैराम तात्या आता बोलले, मी चाललोय कुठं? गोगलवाडी तालुका किल्ले धारूर मध्ये चाललोय. आणि मला फक्त इकडे या जरा थोडं काम आहे, चहा पिऊन जावा. मला गेवराईमध्ये येऊपर्यंत माहित नव्हतं की हजारोचा जनसमुदाय. आता पुढचं सांगतो, आपलं आरक्षण गेलंय, मी जबाबदारीने सांगतोय. मला या राष्ट्राचं तात्या, आपल्याला हे राष्ट्र, हा देश, हा आमचा महाराष्ट्र, हा आमचा आहे. आमचा कुणाचा आहे हा महाराष्ट्र? ओबीसीचा, दलितांचा, आदिवासी बांधवांचा. कुणाचा आहे महाराष्ट्र? अरे हे सगळं आता पगड जातीचा, बलुत्याचा, आलुत्याचा, भटके मुक्त जाती जमातीचा. तो मुरकुले काय बोलला माहितीये का? म्हणला आम्ही 4 पिढ्या झालं, म्हणला आमदार आहे, म्हणला आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चालतोय. हे बघा, त्याला एक सांगू आपण, आम्हाला बाबासाहेबांनी मताचा अधिकार दिलाय आणि आम्हाला मताचा अधिकार दिलाय म्हणजे आमच्या पिढ्याने पिढ्या तुम्ही आमदार होणार आणि आम्ही फक्त मत दाबणार. अजिबात चालणार नाही. अरे तू क्षत्रियस ना, चॅनलला बोललास आणि चॅनलवरचा माईक काढून पळून गेलास.
भागुबाई सारखा आम्ही सुद्धा होळकरांची आवडत आहे, होळकरांची. आणि आमच्या डोक्यामध्ये कोण आहे? बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, मातोश्री अहिल्यादेवी होळकर. आता खूप मला बोलायचं, मी बोलू शकतो खूप, मी रात्रंदिवस बोलतोय, पण या तरुणांनी गेवराईमध्ये कसं आणलं, काय आणलं मला कळलं सुद्धा नाही राव. माझ्या माता भगिनी इथं उपस्थित आहेत. आपलं आरक्षण काढून घेतलंय. ज्याला तुम्ही पिढ्यान पिढ्या, योग पंडित गेला की दुसरा पंडित गेला की पवार गेला की अजून तिसरा कोणतं. अरे तुमचं कुठे आहे काय? आता पंडित तुम्हाला असा जर, अरे ज्याला तुम्ही मतं दिली, ज्याला तुम्ही पिढ्यान पिढ्या निवडून दिलं, त्या माणसाने त्या सभागृहात जाऊन अरे माझ्या परिसरामध्ये सगळी माणसं माझी आहेत असं म्हणायला पाहिजे होतं. हा माणूस चौथे नापास एका खुळखुळ्याला पाठिंबा द्यायला गेला. गावगाड्यामध्ये मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो, मारी साडी कोळी तेली हटकर धनगर संगर वजारी लोणारी परे गुरव घरशी नाविक सुतार लोहार कुंभार बेरड रामोशी गवळी बेलदार वडार मुस्लिम समाजातले सगळे ओबीसी बांधव, हा महाराष्ट्र आमचा आहे. हा महाराष्ट्र तुमच्या बापाची जागीर नाही. आम्ही सुद्धा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी दिली आणि तुम्ही आमच्या विरुद्ध दंगल करताय. तुम्ही आमच्या विरुद्ध, अरे मी त्या गेवराईमध्ये चाललो, 1.5 दिवस मला शिवाय दिल्या, 1.5 दिवस. हा तुम्ही निवडून दिलेला आमदार, ज्याला तुम्ही मत दिले, तो काय म्हणला? त्याच्या पिलावळी त्याच्यामुळे आणलं तुम्हाला. आणि आपले काही चुकलेले मागलेले बांधव असतील, ऐका, त्याला काही बोलायचं नाही. गावातल्या माणसांची आपल्याला युती करायची. काय करायचे? युती करायचे. गावगाड्यातल्या हर एक माणसाला बरोबर घ्यायचं आहे. तुमची आमची लोकसंख्या किती संख्या आहे तुमची आमची? 60-70%, 80%. कशी सांगतो? ओबीसी, बीजेएनटी, एसबीसी, एससी, एसटी, हे आहे किती? म्हणून गावगाड्यातल्या सगळ्या लोकांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे. गावगाड्यातला ओबीसी एक झाला पाहिजे, गावगाड्यातल्या अपराध जाती एक झाल्या पाहिजे. हे पिवळं वादळ मुंबईच्या विधानसभेमध्ये फडकलं पाहिजे. काय मला चांगलं माहितीये. पहिल्या कार्यक्रम इथंच घेतलाय, अजून देवकीला जायचंय. संध्याकाळी गोगलवाडीला जायचंय. हजारो बाया बापल्या सहित माणसं रस्त्यावर उतरले. गावगाड्यातले भगवान बाबांचा बॅनर काढला, गोपीनाथराव मुंडे पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा बॅनर काढला. एवढी मस्ती आली. आपलं मतदान आपल्या माणसाला तुम्ही केलं ना, अरे हे नाही, जर तुमच्या पायावरती ही डोकं ठेवलं तर नाव सांगणार नाही. नाव फक्त मत आपल्या माणसाला द्यायचं, मत संविधानवाद्यांना द्यायचं, मत आरक्षणवाद्यांना द्यायचं. बरं, आता मी जबाबदारीने बोलतोय. खूप काही बोलता येण्यासारखं मी भाषण करणार नाही. मला 4 कार्यक्रम आहेत पुढं, पण तुम्ही जो उत्साह दाखवला, माझ्या माता भगिनी इथं उपस्थित आहेत, लेकरं बाळ उपस्थित आहेत. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला, या महाराष्ट्राच्या 2 उपमुख्यमंत्र्यांना, सुप्रिया सुळे, अजितदादा पवार, शरदचंद्रजी पवार, रोहित्या पवार, शरदचंद्रजी पवार म्हणलो की नाही, सुप्रियाताई सुळे म्हणलो की नाही, अजित दादा पवार म्हणलो की नाही. आता तुमचं तुम्हाला म्हणलं की सगळं व्यवस्थित. रोहितला काय म्हणायचं? अरे ज्या माणसाने सोशल मीडियाद्वारे गेल्या
आम्ही माणसं एकत्रित आलो तरी वाहून जाते वाहून. ऐका, मी इथं आलोय, मी जबाबदारीने तुमच्या समोर बोललोय. ही रिॲक्शन आहे, रिॲक्शन. मी अगोदर बोललो का? आपण यांचा अन्याय सहन केला का नाही? केला की नाही? आपल्याला माता भगिनींना काय काय बोलला हा माणूस मुंबईमध्ये जाऊन? अरे याच्या स्टेजवरती कधी बाबासाहेबांचा फोटो बघितला तुम्ही? कधी महात्मा ज्योतिराव फुलेंचा फोटो बघितला? कधी राजर्षी शाहूराजाचा फोटो बघितला? कधी अहिल्या देवींचा फोटो बघितला? कधी गाडगेबाबांचा फोटो बघितला? कधी जीवा महाराजांचा फोटो बघितला? कधी बेहरजी नाईकांचा फोटो बघितला? कधी भगवान बाबांचा फोटो बघितला? कधी सेवालालचा फोटो बघितला? अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी करणारे जीवा महाले शिवा काशे बेहरजी नाईक तानाजी मालुसरे कुठं आहे त्यांच्या बॅनरवर? हे राज्य कुणाचं? हे राज्य आमच्या 11 पगड जातीचं राज्य आहे. कुणालाच घाबरायचं नाही, कुणालाच. काय बोलू मी? एक एक पोरग जर बाहेर पडलं, काय गाडीवर दगड काय टाकताय? अरे ऐका, तुमच्या नावाने फाट्याला आम्ही मातोश्री अहिल्यादेवींचे वारस पण आहोत, बाबासाहेबांच्या संविधानाचे सार्थक पण आहोत. आणि गावगाड्यातल्या माणसाकडे जर कुणी डोळं करून घेतलं, आता हा सुनील आहे, या कोणावरती आता एक केस दाखल केली. बाप पेपर सुनील, अरे त्याच्यावर काही केस दाखल करतोय? माझ्यावर केला ना, माझ्यावर. मग तुम्हाला तुमचं आमदार, तुमचं खासदार, तुमचं मंत्री, आमचं पंचायत राज मधलं आरक्षण तुम्ही घेतलंय काढून. आता आमचं शिक्षण आणि नोकऱ्यातलं आरक्षण घेतलंय तुम्ही आता काढून. पण तुमच्या आमदारकीचा आणि खासदारकीचा मार्ग मात्र आमच्या गावातनं, आमच्या वाड्यावरनं, आमच्या वस्त्यावरनं, आमच्या तांड्यावरनं जातो. मी काय बोललो होतो बीड मध्ये? अरे आमची मतं घेऊन तुम्ही आमचं आरक्षण संपवलं. आता आमच्या दारात या, आम्ही दांडकं काढू, दांडकं. कारण बेकायदा मागण्यांना यांनी पाठिंबा दिला. चौथी नापास माणसाला यांनी पाठिंबा दिला. आणि पिढ्या झालं शोषण. तुमच्या आमच्या पिढ्यांनी गावगाड्यामध्ये, गाव कुसामध्ये गुलामी नाही झाली. आता आमच्या पोरांना कळतंय, आमच्या पोरांना वाचायला येतंय, लिहायला येतंय, हातात मोबाईल आहे. आमच्या माता बहिणींना कळतंय किती दिवस तुमची गुलामी सहन करायचे. राजसत्ता आणि राजपाट मागून मिळत नाही, तर तो नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो. हे तत्व महाराजा यशवंतराव होळकर यांनी आम्हाला दिलं आहे. बाबासाहेबांनी, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी दिलंय. आता एक सांगतो, शेवटचं वाक्य म्हणतो. गावागावामध्ये जाती जातीची युती करायची, राजकारणाची, समाजकारणाची शेती करायची, आपले हक्क अधिकार टिकवायचे आणि गावगाड्यातल्या आपल्या लेकरा बाळांच्या पुढचं भवितव्य आपल्याला वाचवायचं असेल तर रस्त्यावर उतरायचं. एवढं मी तुमच्या समोर मनोगत व्यक्त करतो. आणि माझं लांबलेलं, कारण 4 सभा आहेत पुढं, 4 सभा आहेत पुढच्या गावामध्ये. सर्व तरुणांना माझं सांगणं आहे, एक दिवस मयातलं काम थांबलं तर चालेल. एक दिवस आपल्या जातीसाठी, एक दिवस आपल्या पातीसाठी, एक दिवस गावगाड्यासाठी, एक दिवस बहुजनांसाठी, एक दिवस ओबीसींसाठी तुम्ही आम्ही सगळे एकत्र या एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.